गुड आफ्टरनून गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असेल. तर मी आणि नाही आम्ही दोघंही काल डीमार्टमध्ये गेलो होतो आणि आपण डीमार्टमध्ये जाताना खूप विचार करतो, कारण आपल्याला माहिती जेव्हाही आपण डीमार्टमध्ये जातो तेव्हा आपला खूप खर्च होतो. तर पण ना माझा नाईलाज होता, कारण घरातलं मोस्टली सगळं सामान संपलं होतं आणि म्हणून मला डीमार्टमध्ये जायचं होतं. पण हीच जर गोष्ट जर आपण मुलांना जर सांगितली ना की उद्या आपल्याला डीमार्टमध्ये जायचं आहे, तर हे जर सांगितलं ना तर मुलं खूप खुश होतात. कारण त्यांना काय दिसतं माहिती आहे का? त्यांना खरं म्हणजे पहिले डीमार्टमध्ये गेल्यानंतर छान छान टॉईज दिसतात. दुसरी गोष्ट म्हणजे सॉफ्ट टी आईस्क्रीम दिसतात. त्यानंतर तिसरी म्हणजे पॉपकॉर्न दिसतात आणि पाचवी म्हणजे पिझ्झा, कोल्ड्रिंक्स हे सगळं त्यांना दिसतं. कारण जिथे डीमार्ट आहे त्या डीमार्टमध्ये पॉपकॉर्न, नंतर सॉफ्ट टी, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स प्लस पिझ्झा हे सगळं तिथे इझिली अवेलेबल असतं आणि खूप रिजनेबल प्राईसमध्ये असतं. फक्त त्यांना सांगावे की आपल्याला उद्या जायचं आहे डीमार्टमध्ये, ते खूप खुश होऊन जातात. कारण त्यांना माहिती आहे पूर्ण डीमार्ट आपल्याला फिरायचा असतो आणि पूर्ण डीमार्ट फिरायचं म्हणजे खूप जाम मजा येते. कारण त्यांच्या साईजचे कपडे बघायला भेटतात, खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटतात, तेवढंच सांगेल. तर तेच तर मी डीमार्टमधून काय काय आणलेलं आहे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माहिती आहे का, सगळेजण डीमार्टमध्ये जातात, पण तो एक आनंद वेगळा असतो. म्हणजे डीमार्टमध्ये गेल्यानंतर शॉपिंग करणं आणि शॉपिंग केल्यानंतर छान मस्त पॉपकॉर्न खायचं, नंतर सॉफ्ट टी खायची, त्यानंतर मग छान मस्त पिझ्झा खायचा, हा एक वेगळाच आनंद असतो. आणि हा 3-4 महिन्यातून एकदा अनुभवायला काय हरकत नाही आहे. तर बघा मी काय काय खरेदी केलेलं आहे डीमार्टमधून. तर डीमार्टमधून मी मॉप खरेदी केलेला आहे. आता हा मॉप विकत घेण्यासाठी मी खूप विचार केला, घेऊ की नको, घेऊ की नको वगैरे. कारण सोनपरी घरी म्हणजे सोनपरीला मी घरी आणण्याच्या अगोदर मला मॉपची काही गरज नव्हती, पण त्यानंतर मला मॉपची खूप गरज भासायला लागली. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं की ना बाल्कनीमध्ये जो झाडांचा जो स्टँड आहे त्याच्याखाली मी झाडून तर घेते, पण ना मला व्यवस्थित प्रॉपर अशी ना लादी पुसता येत नाही किंवा माझा हात तिथे खाली त्या कोपऱ्यांमध्ये पोचत नाही आहे आणि तिथे ना थोडी थोडी माती साठते आणि सोनपरी बरोबर जाऊन तिथेच बसते आणि त्याच्यामुळे मग तिचे पाय थोडे खराब होतात. आणि ती आधीच व्हाईट कलरची आहे, त्याच्यामध्ये तिचा थोडा कलर चेंज होतो आणि ती मुळात पूर्ण घरभर फिरते, मग ते पूर्ण घरभर ती सगळी माती वगैरे होते. तसं मला काही नको आहे. आणि प्लस आपले जे कॉर्नर पीस असतात टेबलाखाली सुद्धा आपला हात वगैरे जात नाही, अगदी कोपऱ्यामध्ये वगैरे. तर असं वाटलं की आपला मॉप गरजेचा आहे. तर मी 799ला हा मॉप घेतलेला आहे आणि खूप रिजनेबल प्राईसमध्ये मला हा मॉप भेटलेला आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल, मला ना स्टीलचा मॉप हवा होता. स्टीलचा म्हणजे आपण हा जो भांडा आहे, या भांड्यामध्ये एक स्टीलचा असा गोल हे असतो ना, तसा मला हवा होता. तो चांगला असतो, पण ठीक आहे, ओके. मी हा प्लॅस्टिकचा घेतलेला आहे. त्यानंतर मी ज्ञानेशला हे सँडल घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकतात. तर खरं म्हणजे ना सँडल घेण्याचा असा काही विचार वगैरे नव्हता, पण हां डीमार्टमध्ये तुम्हाला म्हणजे डीमार्टमध्ये गेल्यानंतर हां ही वस्तू आवडले, अरे खूप छान आहे, रिजनेबल प्राईसमध्ये, उचलली आणि टाकली ट्रॉलीमध्ये, असं प्रत्येकाच्या बाबतीत घडतं सेम. तर ही जे आहे सँडलची क्वालिटी खूप बेस्ट आहे, ऑल सीझन आहे. आणि तसेही त्याचे सँडल खूप खराब म्हणजे चालले होते. कारण मी बरोबर गेल्या वर्षी बरोबर ह्याच म्हणजे मे महिन्यातच मी त्याला ना सँडल घेतले होते आणि बरोबर एप्रिल, अजून 2 महिने बाकी आहेत. तर तेच, तर ज्ञानेशने पूर्ण 1 वर्षभर ती चप्पल वापरली होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, तुम्हाला माहिती आहे इथे साईडला ते असे छोटे छोटे जे गोल असतात, ते पट्ट्यांचे छोटे गोल, तर ते त्यांच्या आता ते तुटत आलेली आहे. मग ती चप्पल थोडी थोडी तुटत आलेली आहे. आणि डेली यूजचा जर वापर केला तर ज्ञानेशला स्कूलसाठी व्हाईट आणि ब्लॅक शूज असतात, एवढंच. हां, फक्त पावसाळ्यामध्ये त्यांना सँडल असतात. तर मी हे सँडल घेतलेले आहेत ज्ञानेशसाठी. आणि ज्ञानेशलाही खूप आवडले, आणि आधी घालून बघितले तर खूप छान. आणि
249 म्हणजे 250ला मला हे सँडल भेटलेले आहेत. म्हणून विचार केला की बाबा चला पावसाळ्यामध्ये तर घेणार आहोत, पण आता रिजनेबल प्राईसमध्ये भेटता येत ना, म्हणून घेऊन ठेवले म्हणजे सँडल घेऊन ठेवलेत. आणि अजून एक गोष्ट सांगली की मी डिसेंबर महिन्यामध्ये मी गावाला गेली होती. तर मी गावाला गेल्यानंतर मी काही कपड्यांची खरेदी केली होती. त्यासाठी मी काही ड्रेस घेतले होते. प्लस मी माझ्यासाठी पण एक अनारकली ड्रेस घेतला होता, म्हणजे अनारकली टॉप घेतला होता. पण त्याच्यावरती मला लेगिन्स हवी होती, तर त्यामुळे मी तो टॉप अजूनही, म्हणजे त्या टॉपची मी अजून खडी मोडलेली नाही. तो टॉप तसाच आहे, फक्त मी फिटिंग करून घेतलेला आहे, त्याचे हात बसून घेतलेले आहेत. आणि डिसेंबर नंतर क्रिसमसच्या सुट्टीनंतर जेव्हा त्यांची शाळा सुरू झाली ना, तेव्हा तर मी ज्ञानेशच्या शाळेत नेऊन सोडलं. आणि त्याबरोबर शाळेच्या गेटच्या बाजूलाच ना एक लेडीज टॉप विकत होती. खूप साऱ्या लेडीज तिच्याकडून टॉप विकत घेत होत्या. तर म्हणून मी पण जाऊन बघितलं. मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघींनी जाऊन तिथे बघितलं. तर खूप छान छान टॉप होते वगैरे. 200 रुपये, कुठलाही घ्या 200 रुपये. तर मी 2 टॉप घेतले 400 रुपयाचे. आणि ते म्हणजे असं वाटतं ना की बाबा चला ठीक आहे, शाळेमध्ये आपण मुलांना नेतो, आणून सोडतो वगैरे, तर त्यासाठी ते टॉप ठीक असं वाटलं मला. तर मी 2 कॉटनचे टॉप घेतले होते. आणि विचार केला होता की बाबा ठीक आहे, 2-3 महिने जरी या टॉपमध्ये जरी घेते तरी खूप छान आहे. पण मी ते टॉप आणले, धुतले, ते कॉटनचे होते आणि कॉटन भरतो तर ते छान कपडा आहे. आणि ते जे टॉप येतात ते खूप म्हणजे असे जाड आहेत. त्याचा कपडा खूप जाड आहे आणि खूप छान आहे. तर त्याच्यावरती सुद्धा मला काही लेगिन्स हव्या होत्या. तर बघा माझ्याकडे एक रेड कलरचा टॉप आहे, ग्रीन कलरचा टॉप आहे. तर जो ग्रीन कलरचा जो टॉप आहे ना, त्याच्यावरती अपोजिट कलर, तर मी ते लेगिन्स आणि ओढणी घेतलेली आहे. हा कलर घेतलेला आहे. ग्रीन कलरचा जो टॉप आहे अपोजिट कलरमध्ये मी हा थोडासा डार्क पिंक कलर घेतलेला आहे. त्यानंतर रेड कलरचा टॉप आहे, त्याला अपोजिट मी ब्लॅक लेगिन्स आणि ब्लॅक ओढणी घेतलेली आहे. आणि तुम्ही ते बघू शकता, इथे छान मस्त खाली डिझाईन आहे. आणि मी तुम्हाला इकडे सांगेल की ही जी लेगिन्स आहे डीमार्टमध्ये 199ला भेटते, म्हणजे 200 रुपयाला. पण हां, मी तुम्हाला एवढं सांगेल की मी डीमार्टमध्ये लेगिन्स वापरलेले आहेत. खूप छान असतात, डेली यूजसाठी सुद्धा मी वापरते. खूप छान आहे, अजिबात खराब होत नाही, खूपच सही असतात, कपडा छान राहतो आणि आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये ह्या लेगिन्स भेटतात. त्यानंतर जो मी गावावरून जो अनारकली जो टॉप घेतला होता, तर त्याच्यावरती मी अशी ग्रीन कलरची लेगिन्स घेतलेली आहे. आणि आता मी आणि ज्ञानेश आणि पप्पा आम्ही आता जसं ज्ञानेशला सुट्ट्या पडतील एप्रिलमध्ये, तर आम्ही असा विचार केला की वॉटर पार्कला जायचं वगैरे. तर साहजिकच आहे, वॉटर पार्कला जायचं असेल तर आपण प्रॉपर असं पॅन्ट आणि टी शर्ट घालतो. तर माझ्याकडे ना असा मरून कलरचा टी शर्ट आहे, जो की आपण स्विमिंग करण्यासाठी यूज करतो तसा. आणि त्याच्यावरती मला खाली पॅन्ट नव्हती, तर मी ब्लू कलरची पॅन्ट घेतलेली आहे. खूप सॉफ्ट कपडा आहे आणि छान आहे. मला फक्त पॅन्ट घ्यायची होती, ती मी पॅन्ट घेतलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हालाही माहिती आहे आता मे महिना जवळ आलेला आहे. आणि मे महिन्यामध्ये आपण मे महिन्यानंतर पावसाळा येतो. तर पावसाळ्यामध्ये ज्याही गोष्टी आपल्याला लागतात, तर त्यासाठी आपण किंवा पावसाळ्याच्या साठवणीसाठी आपण मे महिना किंवा एप्रिल महिन्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी, मसाले, लोणचे, खूप साऱ्या गोष्टी आपण करून ठेवतो, साठवणीच्या गोष्टी. तर सेम तर तुम्ही इथे बघू शकतात, मी डीमार्टमधून ह्या बरण्या घेतलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की ही 1/2 किलोची बरणी असेल. यामध्ये 1/2 किलो लोणचं आरामात मावेल. तर मला मी लोणच्यासाठी ह्या बरण्या घेतलेल्या आहेत, खूप छान आहेत. आणि 50 रुपये म्हणजे 50 रुपयाला एक बरणी आहे. तर मी अशा 4 बरण्या घेतलेल्या आहेत. अशा मी 4 बरण्या घेतलेल्या आहेत, कारण मला आंब्याचा झुणका काहीतरी बोलतात त्याला, तो करायचा आहे. म्हणजे अशा मला लोणची करायची आहे पावसाळ्याची. आता हे सगळं मी घेतलेलं आहे. आता ग्रोसरीमध्ये बघा मी काय काय घेतलेलं आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे मी मॅगी मसाला घेतलेला आहे. आणि आधी तुम्हाला माहिती आहे 12 पाऊच भेटायचे ना, तर आता हे मॅगीचं नवीन पॅकेज आलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 20 हे भेटतील, मॅगीचे छोटे छोटे जे पाऊच असतात ते 20 पाऊच भेटतील. त्यानंतर मॅगी आणि त्यानंतर किंडर जॉय, जसं मी तुम्हाला बोलले की मुलं
खूप एक्सायटेड असतात डीमार्टमध्ये जाण्यासाठी, तर याच्यासाठी किंडर जॉय. ज्ञानेश खूप एक्सायटेड असतो किंडर जॉय खाण्यासाठी ना. किंडर जॉय खूप त्याचा फेवरेट आहे. आणि इथे मी दूध पावडर घेतलेली आहे. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की ॲक्च्युली ना मी दूध वगैरे काही आणत नाही आणि ज्ञानेश डेली यूजसाठी दूध अजिबात पित नाही. हा त्याला कधी कधी जेव्हा आठवण येते की हां मम्मी मला आज दूध प्यायचं आहे, तेव्हा मी ज्ञानेशला दूध पावडरपासून दूध तयार करून देते, छान मस्त बॉईल करते, मग त्याला देते. त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा किलो. त्यानंतर मी छोले घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर बोर्नव्हिटा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मी हे साबण घेतलेले आहे संतूर. नाही ते खाली उचल ज्ञानेश. आणि हे सिंथॉल 2 आणि हे असे साबण घेतलेत. हे काय आहे कॅन्डल, याच्यामध्ये हे संतूर. त्याच्यानंतर मी हे हँडवॉश, मॅजिक हँडवॉश घेतलेले आहेत आणि हे ना डीमार्टमध्ये 10 रुपयाला भेटतं आणि मी मेडिकलमध्ये सुद्धा बाहेर विकत भेटत असेल. डीमार्टमध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये भेटेल आणि हे 10 रुपयाला आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की ही जी पावडर आहे जेव्हा तुम्ही त्याच्यात टाकतात तर ते खूप छान 20 ते 25 दिवस त्याच्यात आरामात जातं, त्यामुळे हे खूप परवडतं. तर मी असे 3 घेतलेले आहेत. त्यानंतर मी काही खाऊ घेतलेलं आहे, तर हे काही लिटिल हार्ट्स आहे, मलाही खूप आवडतात. आणि हे बिस्किटचा पुडा. त्यानंतर इथे मी जाम घेतलेला आहे. हे जामचं मी जे पाऊच आहे 2 पाऊच घेतलेले आहेत. त्यानंतर कोलगेट टूथपेस्ट आणि अजून चणे घेतलेले आहेत. त्याचबरोबर मी मिठाच्या 2 पुड्या घेतलेल्या आहेत. मला महिन्याला 1.5 महिना आरामात जातो मिठामध्ये, पण मला ना घरी केक ट्राय करायचा आहे, तर त्यासाठी मी एक्स्ट्रा मिठाची पुडी घेतलेली आहे ही. त्यानंतर मी मैदा घेतलेला आहे 1 किलो. त्यानंतर साखर आणि मी जेव्हाही डीमार्टमध्ये जाते ना वगैरे तेव्हा मी हा जो फरसाण आहे ना हा मी आवर्जून घेते. हा जो फरसाण आहे खूप छान आणि टेस्टी लागतो. तुम्ही नुसतंही खा किंवा उसळ बरोबर खा किंवा भेळ करून खा, अप्रतिम लागतो, खूप छान आहे. हा लक्ष्मी नारायण असं दिलेला आहे, खूप छान आहे. मिसळचं फरसाण आहे पण खूप टेस्टी आणि छान लागतं. मी जेव्हाही डीमार्टमध्ये जाते तेव्हा मी हे आवर्जून घेते. तर हे पूर्ण 1 किलोचं पॅकेट आहे. आणि त्यानंतर तर ही साखर आहे आणि हा जाड रवा आहे. त्याचबरोबर मी इथे हे साबण घेतलेले आहेत. आणि तुम्हाला सांगेल की ना आपण डीमार्टमध्ये का जातो तर ना खूप विचार करूनच जातो आपण. आता डीमार्टमध्ये हा जो साबण आहे हा 10 रुपयाला बाहेर भेटतो. आता शॉपमध्ये हा साबण कितीला भेटतो ते माहिती नाही, तर 10 रुपयाला भेटतो. तर हे जे मी 8 साबण घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर आणि हे जे विंबार आहेत ना हे विंबारचे मी 2 साबण घेतलेले आहेत. तसंही माझ्याकडे आहेत एक्स्ट्रा. आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ह्या गोष्टी असतातच. तरी मी इथे आयडेक्स आणि बाम घेतलेला आहे, कारण माझ्याकडे आयडेक्स आणि बाम संपलं होतं. त्याचबरोबर मी इथे मॅजिकचे 2 बॉक्स घेतलेले आहे. हे लागतात कारण आपण दिवाबत्ती करतो तेव्हा हे 2 बॉक्स लागतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ज्ञानेशला हा एक ब्रश घेतलेला आहे. त्याचबरोबर मी इनो घेतलेला आहे. इनो आपल्याला लागतो खूप साऱ्या कुकिंगमध्ये रेसिपी वगैरे करायला. त्यानंतर मग मी हे तेलाचे पाऊच घेतलेले आहेत. आणि डीमार्टमध्ये आपल्याला हे जे तेलाचे जे पाऊच आहेत खूप साऱ्या व्हरायटीज भेटतात. तर हे सुद्धा फॉर्च्यूनचंच आहे, पण हे रिच ब्रँड ऑइल आहे, इथं दिले रिच ब्रँड ऑइल. आणि हा जो पाऊच आहे मला हा 122ला भेटलेला आहे. तर मी हे असे 3 पाऊच घेतलेले आहेत. आणि डीमार्टमध्ये परवडतं कारण आपल्याला ना जसं हवं
आणि कमी रिजनेबल प्राईसमध्ये तिथं ते भेटून जातं. आणि खूप दिवस झाले ना घरामध्ये मसुरा नव्हता किंवा मी मसुरा घेतला नव्हता वगैरे, तर इथे मी हा असा मसुरा घेतलेला आहे. त्यानंतर हे नाणीचं खाऊ, काय बोलतात रे याला, चोकोस. त्यानंतर मी इथे शेजवान चटणी घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे हा जिरा सोडा घेतलेला आहे, कारण मला घरी होममेड पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे सोडे ट्राय करून बघायचे आहेत. हां, हे ज्ञानेशला किंडर जॉयमध्ये भेटलं आहे. त्यानंतर मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे. त्याचबरोबर आणि मी हे मॅगी क्यूब घेतलेले आहेत. तर मी जेव्हाही डीमार्टमध्ये जाते तेव्हा मी आधी मॅगी क्यूब आधी घेते, कारण हे मला लागतातच. सो मी एवढं सगळं सामान घेतलेलं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी काय काय घेतलेलं आहे हे तुम्हाला बघायला भेटणारच आहे. आणि सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि खरंच ज्या गोष्टी घरामध्ये नव्हत्या मी त्या घेतलेल्या आहेत, पण त्या गोष्टींबरोबर काही इतर गोष्टीसुद्धा येऊन जातात. या सगळ्या गोष्टी आहेत आणि छान वाटतं कधीतरी आपण डीमार्टमध्ये जातो फिरायला वगैरे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेल की कसं असतं माहिती आहे का, की डीमार्टमध्ये खूप साऱ्या गोष्टी खूप स्वस्त असतात, पण सगळ्या गोष्टी मिळून वगैरे खूप जास्त असं आपलं बिल होतं. मग आपण टेन्शनमध्ये येतो, बाबा एवढं बिल झालं. कारण मग आपण खरेदी करताना तसं खरेदी करतो वगैरे. आणि म्हणून मी सुद्धा कधी कधी डीमार्टमध्ये जायचं टाळते. आणि जेव्हाही मला काही किरकोळ जेव्हा सामान आणायचं असेल ना वगैरे, तर मी दुकानातून विकत घेते. पण ह्या वेळेस ना खूप साऱ्या गोष्टी माझ्याकडे नव्हत्या. खास करून ना मला तेलाचे पाऊच आणायचे होते. खूप साऱ्या अशा गोष्टी होत्या की त्या जसं की साबण वगैरे ते संपले होते, ते महत्त्वाचं होतं. खूप साऱ्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मला डीमार्टमध्ये स्वस्त आणि रिजनेबल वाटत होत्या, म्हणून मी डीमार्टमध्ये गेली होती. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बाय बाय. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवणार आहे की मी काय काय घेतलं आहे ते. आणि ना मी तुम्हाला एक गोष्ट दाखवायची विसरून गेलेली आहे. मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं ना की मला काही महत्त्वाच्या गोष्टी आणायच्या होत्या, त्यासाठी मी डीमार्टमध्ये गेली होती. तर मी तुम्हाला दाखवायची विसरून गेली, ते म्हणजे हे ग्रीन टी. तर मला हे ग्रीन टी आणायचं होतं ना, त्यासाठी मी डीमार्टमध्ये गेली होती. आणि होते काही महत्त्वाचे जे सामान जे मला घ्यायचं होतं. तर हे जे ग्रीन टी आहे हे 250 ग्रॅम आहे. आणि तुम्ही इथे ना खाली एका साईडला दिलेलं आहे, कुठे दिलं हां, हे बघा इथे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही 200 कप ग्रीन टी आरामात करू शकतात. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल, हा जो ग्रीन टी आहे, मला आवाज येत असेल तर ही जी अशी छोटी छोटी सुकलेली पानं असतात, पूर्णतः म्हणजे पावडर याच्यामध्ये असतात, छोटी छोटी सुकलेली पानं असतात. आवाज येत असेल, पण हे जे आहे तर खूप छान आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साधारणपणे 2.5 ते 3 महिने किंवा 3.5 महिने आरामात त्याच्यात जातात. आणि मी हे ग्रीन टी सकाळ संध्याकाळ घेते, मला खूप फरक पडलेला आहे आणि फरक पडतो. तर मला हे दाखवायचं, मी हे सुद्धा दाखवायची विसरून गेली होती.